म्हणा, कोणी काही म्हणा, निर्लज्ज मनुष्य दुसऱ्याच्या टीकेची पर्वा करत नाही. आता काही काही लोकांना मनाला लाज नसते, काही करत खट्ट बेसर मनावर लाज नसते. समजा तू असं का केलं, काय करत आयुष्यभर काही लोकांना नाही का शरम मार्केटमध्ये इकलीच एकदा, आणि एकदा इकल्यावर पुन्हा याचा प्रश्न नाही. मनाला शरम नसते, तुम्ही त्याला म्हणलं तू चोरटास, ते हसते तोटा करतो. काऊन इज्जत इकल्यावर प्रश्न कुठे यायला लागला इज्जतीचा. पण जे निर्लज्ज लोक आहेत की नाही, ज्यांना लाजा ऐकल्या त्यांना मार्केटमध्ये निर्लज्ज म्हणता येत नाही. कारण 100 निर्लज्जाचा जेव्हा कळप होते, काय म्हणायला लागलो, 100 निर्लज्ज माणसाचा जेव्हा कळप होते, तेव्हा जे माणूस इज्जतवान आहे त्यानंच लाजून जायची वेळ आहे. पण त्याला काय लाज वाटत नाही. लाज नाही म्हणा, कोणी काही म्हणा, कोणी काही म्हणलं अशा लोकांना फरक पडत नाही. लक्ष असं घडते की नाही बरं, एखादा माणूस बेशरम आहे, बिलकुल त्याला शरम कशीच नाही, आणि त्याला 10 लोक म्हणायचे तू असा आहेस, तू असा आहेस, तू असा आहेस, त्या माणसावर काही फरक पडत नाही. कारण एकदा लाज इकली की विषय प्रश्नच नाही लाजाचा, बेशरम होऊन जाते माणूस. आणि माणूस जेव्हा बेशरम होते तेव्हा त्याला तुम्ही सल्ले किती दिले, उपदेशाचे डोस पाजले, ते काय ऐकत नाही. लेखी बोली सुनी लागली, एकाला उद्देशून दुसऱ्याला का लागेल असं बोलणं. लेखी बोले सुनी लागेल. आता समजा उदाहरण काय, ए नावाच्या व्यक्तीकड ए आणि बी असे व्यक्ती आहेत. ही ए ची बी सून आहे, पण ए ची डी हे मुलगी आहे. ते ए डीलाच म्हणायला लागली, सकाळपासून झोपतून उठलीच नाही, तुला वाटत नाही का मोकाट पडून राहतो, स्वयंपाक कोण कराव. बोलायची स्वतःच्या पोरीला डीला, पण खरं खरं बोलायचं आहे बीला. बरोबर आहे की नाही. म्हणजे लेकीला जर बोललं समजा तर लागायला कोणाला, सुनेला. लेकी बोले सुनी लागे. त्याच्यानंतर लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण. लोकांना ब्रह्मज्ञान देण्यात काही फायदा नाही. जर एखादा माणूस उक्तीप्रमाणे कृती करत नसेल, मी सांगायला लागलो लोकांना ब्रह्मज्ञान की बाळांनो असं अशा पद्धतीचं व्यसन करू नये, मीच ते करायला लागलो. लोकांना ब्रह्मज्ञान देणं जातं की ब्रह्मानं काय सांगितलं माहितीये, तंबाखू खाऊ नये, वेदामध्ये सांगून ठेवलं. आणि हा मोकाट चौकात बसला की खाणायला लागला. बरोबर आहे की नाही. याचा अर्थ काय, लोकांना काय सांगायला लागला, ब्रह्मज्ञान. आणि आपण कसे कोरडे पाषाण, आपण ते पाळायचं नाही. जगभरात तेच आहे, लक्ष द्यावं लागलं. त्यानंतर वराती मागून घोडे, एखादी गोष्ट घडल्यावर त्याबाबत उपाय करणे व्यर्थ असते. वराती मागून घटना घडली, घटना घडल्यावर उपाय करण्यात काही फायदा आहे का. उदाहरणार्थ आहे की तुम्ही वराती मागे घोडे म्हणजे नेमकं काय व्हायला लागलं, बरेच वेळेस नाही का परीक्षा झाली, मग अभ्यास करायला लागले उन्हाळ्यामध्ये. आता तुम्ही 7वी मध्ये आहात, आता स्कॉलरशिपचा अभ्यास करावा की नाही. पेपर झाला रे झाला, मग मनी घ्यायला लागले, समानार्थी शब्द घ्यायले, विरुद्धार्थी शब्द घ्यायला लागले. याला म्हणतात वराती मागून घोडे. वरात गेली की नवरदेवाची, आता घोडा नेऊन काय फायदा आहे का. परीक्षा गेली ना, आता अभ्यास करून फायदा आहे काय. त्याला म्हणतात वराती मागून घोडे. एखादी गोष्ट घडल्याच्या नंतर उपाय शोधायला लागले. घडू अगोदर द्यायची नसते ना. त्यानंतर बघा की आपण जे गोष्टी करत असतो त्यानंतर बघा काय आहे, वासात लंगडी गायशा. आता लंगडी गायशा आणि म्हणजे अनुभवाच्या बाबतीत वयानं लंगडी जरी असली तरी तिचा जन्म अगोदर आणि वासरा नंतर जन्मले. मग हिचा अनुभव आयुष्यासोबत जास्त आहे की नाही लंगड्या गायचा, कारण तिच्या आयुष्याचा वेळ जास्त. तिनं 4 उन्हाळे जास्त पाहिले, म्हणून तिला वाईट आणि चांगलं फरक आहे लंगडी जरी असली. आणि वासर नवीन नवीन जन्मले, जंगलात कुठं जायचं कुठं नाही जायचं हे त्याला माहितच नाही, म्हणून म्हणतात वासरात लंगडी गाय. कधी कधी एखादा मुलगा आहे नेमकी त्याला नाही का 10 पर्यंत पाडे येते, तर गावात समजा कोणाला काहीच पाडे येत नाही, 5 पर्यंत पाडे येत नाही. हा 10 पर्यंतच नाही का, इथले लेकरं 40 पर्यंत पाडे पाठ करतात. पण तो 10 पर्यंतच पाडे पाठ करणारा गावात गेला, गावातल्या लेकराला तर पाडेच पाठ नाही. की जाऊन त्याचं सांगायला लागला आमच्या इथं पाडे असे पाठ करते, तुला माहित आहे का, असं तसं तसं. याचा अर्थ
वासरात लंगडी काय शहाणी, म्हणजे काय सगळे वासरा वासरा होता बिचारे, त्याच्यात ही शहाणपणा. वासरात लंगडी काय शहाणी. त्याच्यानंतर विंचवाचे बिन्हाड पाठीवर, गरजेपुरत्या गोष्टी घेऊन फिरणे. विंचवाचे बिराड पाठीवर, बिन्हाड म्हणजे विंचवाचं नाही का बिन्हाड पाहिला त्याची ती काय राहते आणि विंचवाची. असा जर विंचू आहे समजा तर याची आणि कशी राहते, पाठीवर असते की नाही. विंचवाचं बिराड पाठीवर म्हणजे गरजेपुरत्या गोष्टी, त्याला ते डंक मारायची गोष्ट आहे की पाठीवर. कोणी जर मारायचं आलं तर डंक कसून मारता येतं, म्हणजे गरजेपुरतं बिराड कोणावर कुठे ठेवते ते पाठीवर. ठीक आहे. शहाण्याला शब्दाचा मार आणि मूर्खाला मारच लागत नाही, विसरून राहत. शहाण्याला शब्दांचा मार, समजावून सांगायची गरजच नाही, तो नुसते शब्दानं बोललं तरी ताळ्यावर येते. आणि काही काही जणांना मारा झोडपा असे काही बोला फरक पडत. जे माणूस शहाणं राहते त्याला एका शब्दामध्ये कळते, नुसती नजर सुद्धा कळते. एखाद्या व्यक्तीवर जर अशी नजर टाकली त्याला शांत राहायचं, पुढचा माणूस आपोआप शांत होऊन जाते, त्याला भाषा कळते. ध्वनी जरी नसल्या तरी बॉडीची भाषा कळते. लक्ष द्यायला लागलं की शहाण्या माणसाला शब्दांचा मार म्हणजे काही काही जणांना तुम्हाला सांगतो ऍक्च्युअली लाता मारायची गरज नाही, काटून घेऊन दररोज झोडपायची गरज नाही. शब्दातच म्हणलं हे तुला हे करावं लागेल, संपला विषय. काही काही जण ढेपली फुटोस्तोवर मार खातात तरी बेसरम ते बेसरम बिलकुल कळत. शहाण्या माणसाला मात्र एका सेकंदात कळते पुढचं काय म्हणायला. लक्ष द्यायला. त्याच्यानंतर शीतावरून भाताची परीक्षा. वस्तूच्या लहानशा भागावरून संपूर्ण वस्तूची परीक्षा घेतली जाते, त्याला म्हणतात शीतावरून भाताची. छोटीशी गोष्ट घ्यायची त्याच्यावरून अंदाज लावायचा. लक्ष द्यायला की एक लहानसा नमुना घेऊन मोठ्या गोष्टीबद्दल बोलायचं. उदाहरणार्थ मोठं समजा एखादं तळ आहे, ठीक आहे, त्याच्यातलं तुम्ही पाणी टेस्ट करायला घेतलं आणि ते निघलं दूषित. आता तुम्ही बॉटलभर पाणी घेतलं होतं, टेस्ट करायला नेलं, टेस्ट केलं आणि मग थोडीशा याच्यावर अंदाज लावला की अख्खाच्या अख्खा तळ दूषित आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे छोट्याशा गोष्टीवरून मोठ्या गोष्टीबद्दल अंदाज लावला, एकच शीत काढला आणि मग सांगलं की सर्व भात शिजला, बरोबर आहे. म्हणजे याच्यावर अर्थ काय, ते शीतावरून भाताची परीक्षा म्हणजे शीतावरून रामाची परीक्षा करायची नाही, शीतावरून कोणाची परीक्षा करायची, भाताची. तर मग वस्तूच्या लहानशा गोष्टीवरून संपूर्ण वस्तूबद्दल निष्कर्ष काढता येतो. ठीक आहे. एखादा माणूस एखाद्यासोबत बोलण्यातच त्याची समजदारी कळते, त्याच्यावर अंदाज येते की हा माणूस कसा आहे. त्याच्यानंतर सगळे मुसळ केरात मुख्य गोष्टीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे सर्व श्रम व्यर्थ होतात. मुख्य गोष्टीकडे लक्ष म्हणजे याला म्हणतात सगळे मुसळ केरात. जी मुख्य गोष्ट करायला तुम्ही आला तिथं, समजा आता इथं तुम्ही शिकायला आला, मुख्य हेतू आहे ज्ञान ग्रहण करणे, जास्तीत जास्त ज्ञान ग्रहण करणे हे तुमचा मुख्य हेतू आहे. पण तुम्ही मुख्य हेतू सोडून नुसत्या खेळायला, धिंगाणा करायला, मस्ती करायला लागल्या, दुसऱ्याच ऍक्टिव्हिटी करायला लागल्या, म्हणजे काय व्हायला लागलं, मुख्य उद्देश बाजूला पडला. मुख्य उद्देश बाजूला पडला. सगळे मुसळकेरात तुमच्या आई बाबांना जे स्वप्न पाहिले होते ते सगळे मुसळकेरात गेले, म्हणजे सगळी स्वप्न पाण्यात पडली. अर्थ काय असतो याचा, की मुख्य गोष्टीकडे दुर्लक्ष झाल्यानं तुम्ही नंतर सगळं श्रम तुमचे नाही का. तुम्ही काय केलं समजा उदाहरण घ्या की नीटच्या पेपरची म्हणजे 11वी-12वी तयारी करायला लागते, ठीक आहे. सगळी तयारी केली, अभ्यास चांगला झाला आणि एकाच मार्कानं तुम्हाला नाही का काय झालं, तुम्ही गेलात म्हणजे नाही लागला. सगळे नाही का काय झालं, तुमची मेहनत वाया गेली की नाही. तसं होत असते. त्यानंतर साखरेची खाणार त्याला देव देणार, म्हणजे भाग्यवान माणसाला कशाचीही उणी पडत नाही. साखरेचे खाणार पहिलेपासूनच जे साखरेचं खाणार आहे त्याला देव देणार म्हणजे देणार. म्हणजे काही काही लोक असे सुदैवाने भाग्यवान असतात, निसर्ग त्याच्यासोबत अन्याय करत नाही, ते वारंवार त्याला बऱ्याच गोष्टी देत असते. त्याला काय म्हणतात, साखरेचे खाणार त्याला देव देणार, म्हणजे भाग्यवान माणसाला कशाची उणीव पडत नाही, कशाचीच उणीव पडत नाही, कशाचीच उणीव पडत नाही, म्हणजे काहीच कमी पडत नाही तशा लोकांना, भाग्यवान लोकांना. काही काही दुर्दैवी राहतात, त्यांना सगळं असूनही काहीच भेटत नाही. लक्षात द्यायला. त्याच्यानंतरचा शब्द पहा काय होते, की कुठला शब्द आहे त्याच्यानंतरचं वाक्य, शुंभ आहे जळाला
तरी पीळ जात नाही. हट्टी मनुष्याचे हट्टीपणामुळे नुकसान झालं तरी त्याचा हट्ट नाहीसा होत नाही. आता सून सगळं जळालं तरी पीळ जात नसते. याचा अर्थ काय होते? तुम्ही बाज पाहिली का? बाज तिथं नाही का अशी ती बाज पूर्ण यानं पीळ घातलेली असतात. पण कधी कधी तुम्ही काय केलं मग ते डबल नाही का सगळी बाज सुटल्याच्या नंतर ते सून घेतलं काढायचा प्रयत्न केला त्याला, ती दोरी पहिल्यासारखी होत नाही. सून जळाला तुम्ही जाळा तरी ते वाकडंच राहणार. मग काय होत असते की हट्टी मनुष्य काही काही राहतात, त्याची लाखाची करोडाची नुकसान झाली तरी ते त्याचा हट्ट सोडत नाही. काही काही लोकांना आई बाबा मोबाईल घेऊन म्हणून रपाटे देतात. एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, 10 खेप मारते. आखरी म्हणजे तुम्ही मग जीव घेतला तरी मी मोबाईल सोडत. म्हणजे सून जळाला तरी अजून नाही का गेला का त्याचा गुण नाही गेला. पीळ जात नाही, हट्टीपणा जात. हत्ती गेला शेपूट राहिला. कामाचा बहुतेक म्हणजे पूर्ण झाला, बहुतेक भाग पूर्ण झाला, पण थोडा भाग शिल्लक राहिला. जास्तीत जास्त उदाहरणार्थ तुम्ही रात्री लिहायला बसले होते निबंध किंवा एखादी गोष्ट धडा लिहित बसले होते, एकच प्रश्न राहिला. सकाळी राष्ट्रगीताला यायचं होतं. तुम्ही काय म्हणू शकता? सर हत्ती गेला आणि शेपूटच राहिली. हो, सगळे प्रश्न झाले, फक्त एकच प्रश्न राहिला. हत्ती सगळा गेला म्हणजे सगळेच्या सगळे प्रश्न झाले, शेपूट राहिली म्हणजे एकच प्रश्न राहिला. कळायला की मोठं काम झालं सर, फक्त थोडंच राहिलं. लक्षात यायला लागलं. त्याच्यानंतर हलवायच्या घरावर तुळशी परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देणे, स्वतःला झीज लागू न देणे. ठीक आहे, दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला द्यायची, स्वतःला हलवायच्या घरावर तुळशीपत्र म्हणजे आपली नुकसान नाही व्हायची. उदाहरणार्थ मी एखाद्या व्यक्तीकडून एक वस्तू आणली, माझ्या घरातली वस्तू देणे, त्याचीच आणलेली वस्तू या माणसाला काम करायला द्या. म्हणजे काय? हलवायच्या घरावर तुळशीपत्र. वस्तू दुसऱ्याची तिसऱ्याला देणे, स्वतःला इजा पोहोचू न देणे, स्वतःचे नुकसान न होऊ देणे, याला म्हणतात झिजत होऊ द्यायची नाही आपली. हातच्या कंकणाला आरसा कशाला? स्पष्ट असलेल्या गोष्टीला पुरावा लागतो. स्पष्ट जे राहते हातच्या कंकणाला पुरावा कशाला? म्हणजे एखादी गोष्ट क्लिअर असेल, स्पष्ट असेल, पुरावे द्यायची गरज नाही. हातच्या कंकण म्हणजे काखण आपलं, की हातात दिसायला लागल्यावर त्याला पुरावा द्यायची गरज आहे का? हातात असणारी काखणं जर उघड दिसायला लागली, एखादी गोष्ट स्पष्ट आहे की ही व्यक्ती रागीट आहे, ही व्यक्ती चोर आहे, ही व्यक्ती उघड काहीतरी नाही का घाणेरडं बोलते, जर हे स्पष्ट असेल तर त्याला पुरावे द्यायची काय गरज आहे? डोळ्यासमोर ती कृती करायला लागली व्यक्ती. तर त्याला काय म्हणतात? हातच्या कंकणाला आरसा कशाला? स्पष्ट पुरावा असल्यावर. त्याच्यानंतरचं वाक्य बघा.